आणि याच्यासाठी एकत्रित आलो आहे की गिन्नी माहीचा आज प्रोग्राम सुद्धा आहे। आम्ही बघतोय तर भरपूर जनता इथे उमडलेली आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा आमच्या डोक्यातून निघून जात आहे। भरपूर जनतेला ते लक्षात येत नाही आहे की दीक्षाभूमीचा जो 4थ्या नंबरचा जो गेट आहे, जो काचीपुरा चौकाला डायरेक्ट निघणार होता, ते काय केलं प्रशासनाने, इथे तो गेटच आपला दीक्षाभूमीचा 4थ्या नंबरचा गेट हा कंप्लीट बंद ठेवतात। कारण की इथे कृषी विभागाची जी जमीन आहे त्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम सुरू केलेलं आहे। आज आपल्या नागपूरला आपले आठवले साहेब आलेले होते, आम्ही त्यांची भेट घ्यायला गेलो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, चर्चा करू, परंतु आम्हाला काही वेळ मिळाला नाही। आम्ही त्यांना निवेदन दिलं, परंतु बोलण्याची चर्चा त्यांनी करावंसं त्यांना वाटलं नाही। त्याच्यामध्ये त्यांचे साथी होते बाळूजी घरडे, त्यांनी आम्हाला त्यांच्याशी भेटण्याची परमिशन सुद्धा दिलेली नाही। ते डायरेक्ट बोलले की दीक्षाभूमीचा जो मुद्दा आहे तो आमच्यासाठी काही कामाचा नाही आहे। आणि माझ्यासोबत इथे असणारे हे सगळेच लोक तिथे उपस्थित होते रवी भवनला। तर समोरचं जे काही आम्हाला ह्या जमिनीची माहिती आहे ते वसंतजी फुलझले काकाजी देतील असं मी त्यांना सांगते। जय भीम, नमो बुद्धाय। मी दीक्षाभूमीवरच बोलत आहे। ही जमीन आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन 4था गेट ओपन करण्यासाठी आपल्याला दीक्षाभूमीला अटॅच केली होती, दिली होती, ऑर्डरही केला त्यांनी, तो ऑर्डर आहे आपल्याकडे। या कृषी विभागाने काय केलं, कोर्टात गेले आणि स्टे घेतला। स्टे घेऊन 1 महिन्यामध्ये ती केस डिसमिस केली, 1 महिन्यात। त्याचं कारण काय, तर या स्मारक समितीने त्याच्यात इंटरेस्टच घेतला नाही, हो, इंटरव्हेन्सर सुद्धा बनले नाही। आणि आता मात्र आम्हाला जमीन पाहिजे, जमीन कमी पडते असा वगैरे जनतेला भावना भडकवतो की जमीन मागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। अहो, आपली जमीन कुठं आहे? आपली जमीन जे 20 एकर जमीन आपल्याला मिळाली होती। महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या दीक्षाभूमीसाठी त्यांनी 20 एकर जमीन दिलेली आहे। अगोदर 14 दिली, त्या 14 पैकी 2 एकर जमीन हे रोडसाठी दिलेली आहे। उर्वरित 12 एकर जमीन दीक्षाभूमीच्या कन्स्ट्रक्शनसाठी दिलेली आहे। आणि ते कन्स्ट्रक्शन कोणतं, त्या सनदमध्ये लिहिलेलं आहे की या जमिनीवर फक्त बुद्धविहार बनेल, आश्रमशाळा बनेल, हॉस्टेल बनेल आणि कॉलेज बनेल। तर धार्मिक कॉलेजच राहील, धर्मात जे शिकण्यासाठी विद्यार्थी येतील तेच हॉस्टेलमध्ये राहतील, आणि धर्माला प्रवचन देणारे जे मोठे मानवाईक लोक असतील ते धर्मशाळेत थांबतील। अशा प्रकारची चांगली कल्पना करून सरकारने आपल्याला ती जमीन दिली होती। आम्ही काय केलं, समितीने काय केलं, त्याच्यावरती अकॅडमिक हे कॉलेज उभारले। स्मारक बाबतीमध्ये त्या सनदमध्ये कुठेही उल्लेख नाही। बुद्ध भव्य